वर्षी रक्षाबंधनाला तुमची आई आणि तुमच्या कुटुंबियांनी नेमकं कशा प्रकारे माऊलीची सेवा केलेली आहे आणि कशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण तुम्ही साजरा करता? आम्ही गेले पाठीमागे 3 वर्ष झाले सुवर्ण राखी अर्पण करतो आणि ह्या वर्षी आपण चांदीची राखी अर्पण केली, कारण की आता कळसाचं काम होणार आहे सुवर्ण ना, मग ते आम्ही सोन्यामध्ये अर्पण करतोय आणि चांदीची राखी आज ह्यावेळेस अर्पण केली. काय मागितली आहे तुम्ही माऊली चरणी? म्हणजे दरवर्षी तुम्ही रक्षाबंधनाची सुरुवात इथून करता, आळंदीमधून माऊलीच्या चरणी. आता ही ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सर्व काही देणारी आहे. आता तुम्हाला मी सांगतो का, 3-4 वर्षापासून आम्ही सतत आपल्या राखी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या आईची भावना असते की राखी अर्पण करायची, त्या पद्धतीने आम्ही राखी अर्पण करतो. आणि माझी एकच मागणी माऊलीला की शेतकऱ्यांचा आता खरीप हंगाम आहे, तो चांगल्या प्रकारे एवढीच माझी आहे. रक्षाबंधनाची सुरुवात म्हणजे तुम्ही वारकरी कुटुंबीय कशा पद्धतीने करता आणि काय भावना असते त्या मागची? आज पवित्र सण आहे रक्षाबंधनचा. तर ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात, विश्वाची माझे घर. तर मग दिवसाची सुरुवात आम्ही एक समाजापासून करतो की समाज सुखी राहावा आणि त्यानंतर मग घरी साजरा करतो रक्षाबंधनचा सण. आज काय तुम्ही माऊलींच्या चरणी अर्पण केलं? कशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माऊलीच्या चरणी साजरा केला? माऊलींच्या चरणी आम्ही रक्षाबंधन का साजरा करतो की सगळे सुखी राहावे, मदत करायची ताकद यावी. तर ते नाव सांगतो. स्नेहा माझे काढे.